आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की सगळे सुभेदार खूप खुश असतात, कारण प्रतिमा त्यांच्यामध्ये येऊन बसून 5 मिनटं का होईना पण चहा पिऊन गेलेली असते. हे बघून सगळे सुभेदार खूप आनंदात असतात आणि ते दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग करायला लागतात, कारण रक्षाबंधन असतं आणि त्याचं प्लॅनिंग सुरू करतात की त्या दिवशी काय बनवायचं आहे, कसं करायचं आहे. आणि प्रतिमासाठी पण ते किती उत्साह असेल, तिला काय काय आठवेल, तिला काय आठवून द्यायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा ते विचार करत असतात. एकीकडे प्रियाला कॉल येतो नागराजचा, म्हणून ती तिथून उठून जाते. प्रिया कॉलवर नागराजला हेच सांगत असते की हे सुभेदार काय काय प्लॅनिंग करत असतात. तेवढ्यात नागराज तिला म्हणतो, ते सोड, आम्ही इथं काय ठरवलं ते ऐक. ती म्हणते आम्ही, तर तो म्हणतो हो, मी आणि मैपत्नी तिला चंपायचं ठरवलं आहे आणि त्यासाठी योग्य वेळ ती तू मला सांगशील, कधी ती एकटी असेल. तर प्रिया घाबरते आणि नागराजला म्हणते की तुमचं पण काय डोकं फिरलं आहे का त्या महिपतचं ऐकून. नागराज तिला म्हणतो आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही. जर का प्रतिमा वहिनीला सगळं काही आठवलं तर आपण मेलो, त्यामुळे आपल्याला हे करावंच लागेल. दुसरीकडे आपण बघतो की सगळे सुभेदार प्लॅनिंग करत असतात की त्या दिवशी काय करायचं. तेवढ्यात प्रताप खूप उदास असलेला दिसतो. प्रताप म्हणतो थांबवा हे सगळं, तिला काय आठवणार आहे का? उगाच तुम्ही 5 मिनटं ती आली चहा प्यायला म्हणून तुम्ही सगळेजण खुश होत आहे. ह्याचा अर्थ असा नाही की तिला सगळं काय आठवलं आणि ती राखी बांधायला येईल. तर सगळे प्रतापला समजवण्याचा प्रयत्न करतात की काळजी नको करू, आत्तापर्यंत तिला काही आठवलं नाही म्हणून काय झालं, आपण तिला आठवण करून देऊ आणि सगळं तसंच करू जसं पूर्वी करायचो. त्यामुळे कल्पना प्रतापला म्हणते की तुम्ही तिच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट जसं नेहमी करता तसंच करा. तेव्हा सायली विचारते स्पेशल गिफ्ट काय असतं, काय करतात ते? तर कल्पना सांगते ते आपल्या हाताने एक स्पेशल गिफ्ट प्रतिमासाठी बनवतात आणि ते लपवून ठेवतात, जेणेकरून प्रतिमा ते शोधते आणि तिला त्या गोष्टीचा खूप आनंद असतो, कारण ते स्वतः प्रतापने आपल्या हाताने बनवलेले असते. हे पूर्णाजी सायलीला सांगते आणि सायली पण खूप खुश होते. सायली म्हणते तसंच करूया. पण प्रताप सायलीला म्हणतो पण ते कसं शक्य आहे, तिला काही आठवणार आहे का, तिला ते जमेल का शोधायला? तर सायली म्हणते आपण अशाच ठिकाणी ठेवूया जिथे त्यांना सोपं जाईल शोधायला, कारण ती आपल्या खोलीच्या बाहेर तर काही येत नाही आणि जास्ती काही इकडे तिकडे फिरत नाही, त्यामुळे कठीण पडेल. हे सगळं ऐकून प्रिया आणखीनच बेचैन होते. ती घाबरते. ती सायलीला सांगते तू का माझ्या आईला त्रास देते आहे, तिला एवढं आठवण्याचा प्रयत्न करून देते आहेस, तिला त्रास होतो आहे, तुला समजत नाही आहे का? आणि बाकीच्यांनाही त्रास होतो आहे, मामा पण किती त्रासलेला आहे. हे ऐकून कल्पना प्रियाला म्हणते की तू काळजी कशाला करते, सायली जे काही करते ते योग्यच करते, त्यामुळे प्रतिमाला आठवण्यामध्ये मदतच होईल. आणि तसंच रविराज पण म्हणतात. हे ऐकून प्रिया आणखीनच चिडते आणि म्हणते की नागोबा जे बोलला होता तेच करावं लागेल, प्रतिमाचा खून. पण ती योग्य संधी कधी असेल, कारण उद्या तर सगळेजण तिच्या अवतीभोवती असतील, त्यामुळे ती योग्य संधी नाही आहे. त्यामुळे ती नागराजला मेसेज करते की उद्याचा दिवस हा योग्य नाही आहे, कारण उद्या रक्षाबंधन असल्या कारणाने सगळे प्रतिमाच्या अवतीभोवती असतील, त्यामुळे मी तुम्हाला सांगेन योग्य वेळ कधी आहे, त्याप्रमाणे हे करूया. आणि इथेच हा एपिसोड